श्री गुरुचरित्र अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन. नामधारक विनवी जान, कुरोपुरीचे महिमान केवी जाहले म्हणतसे. म्हणती श्रीपाद नाही गेले, आणि अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतसे. सिद्ध सांगे नामधारकासी, श्री गुरु महिमा काय पुससी. अनंत रूपे होती परियेसी, विश्वव्यापक परमात्मा. पुढे कार्यकारणासी अवतार झाला परियेसी. राहिला आपण गुप्तवेशी, तया कुरपूर क्षेत्रात. त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कवना न कळे पार. निदान तीर्थकुरोपुर वसे तेथे गुरुमूर्ती. सांगेन दृष्टांत तुझ ऐकवर्तले सहज. काश्यप गोत्री होता द्विज, नाम तया वल्लभेश. सुशील द्विज आचारवंत, उदमी मार्गे उदरभरित. प्रति संवत्सरी यात्रेसी येत, तया श्रीपाद क्षेत्रासी. असता पुढे वर्तमानी, उदिमा निघाला तो धनी. नवस केला आपुले मनी, संतर्पावे ब्राह्मणांसी. उदिम आलिया फळासी, यात्रेसी येईन तुम्हापासी. सहस्र संख्या ब्राह्मणांसी, इच्छा भोजन देईन मने. जे जे ठाई जाय देखा, अनंत संतोष पावे निका. शतगुणे जाहला लाभ अधिका, परमानंदे प्रवर्तला. लय लावणी श्रीपाद चरणी, यात्रेसी निघाला तत्क्षणी. करावया ब्राह्मण संतर्पणी, द्रव्य घेतले समागमे. द्रव्य घेऊनी द्विजवर, निघता देखती तस्कर. कपटरूप होऊनी संगती कर, तेही तस्कर निघाले. 2-3 दिवसावरी तस्कर आले संगीकारी. एके दिवशी मार्गी रात्री, जात होते मार्गस्थ. संधी साधून मार्गेसी, तस्करी मारिले द्विजासी. शिर छेदुनी परियेसी, द्रव्य घेतले सकळिक. भक्तजनांचा कैवारी, श्रीपाद राव कुरवपुरी. पावला त्वरित वेशधारी, जटा मांडित भस्मांगी. त्रिशूळ खड्ग येती हाते, उभा ठेला तस्करांपुढती. वदिता झाला तस्करांत्वरिती, त्रिशूळे करोनिया तयवेळी. समस्त तस्करांसी मारिता, तस्कर एक विनविता. कृपाळू वा जगन्नाथा, निरापराधी आपण असे. नेने याते वदतील म्हणून, आलो आपण संगी होऊन. तू सर्वोत्तमा जानसी कुण, विश्वाची मनी वासना. एकोणी तस्कराची विनंती, श्रीपाद त्या ते बोलाविती. हाती देऊन या विभूती, प्रोक्षी म्हणती विप्रावरी. मान लावणी तया वेळा, मंत्रोनी लाविती विभूती गळा. सजीव जाहला तत्काळा, एक वत्सा एक चित्ते. इतुके वर्तता परियेसी, उदय जाहला दिनकरासी. श्रीपाद जाहले अदृश्येशी, राहिला तस्कर विप्राजवळी. विप्रपुसे तस्कराशी, म्हणे तुका माते धरिलीसी. कवने बधिले म्या मनुष्यांसी, म्हणून पुसे तयावेळी. तस्कर सांगे द्विजासी, जाहले अभिनव परियेसी. आला होता एक तापसी, वदिते त्यांते त्रिशूळे. माते राखिले तुझ निमित्त, धरोनी बैसविले अतिप्रीती. विभूती मंत्रोनी तुते लाविती, सजीव केला तुझा देह. उभा होता आता जवळी, अदृश्य जाहला तत्काळी. न कळे कवन मुनिबळी, तुझा प्राण राखिला. होईल ईश्वर त्रिपुरारी, भस्मांगी होता जटाधारी. तू भक्त होशील निर्धारी, म्हणून याला टाकून या. ऐकोनी तस्कराचे वचन, विश्वासला तो ब्राह्मण. तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरोपुरा. नानापरी पूजा करी, ब्राह्मण भोजन सहस्रचारी. अनंत भक्ती प्रीती करी, पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची. ऐसे अनेक भक्तजन, सेवा करीती श्रीपाद स्थान. कुरवपूर प्रख्यात जान, अपार महिमा परियेसा. सिद्ध म्हणे नामधारकासी, संशय न धरी तू मानसी. श्रीपाद आहे ती कुरवपुरासी, अदृश्य रूप होऊन या. पुढे अवतार असे होणे, गुप्त असती याच गुणे. अनंत रूप नारायण, परिपूर्ण असे सर्वांठाई. श्रीपाद श्री वल्लभमूर्ती, लौकिकी ऐक्य परमार्थी. झाला अवतार पुढे ख्याती, श्री नृसिंह सरस्वती. इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे कुरवपुर क्षेत्र महिमा वर्णन नाम दशमोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.